पेपर 1 ऑफिस मोटिवेशन सभेसंबंधीची चिटणीसाची कार्य। यात आपण सभा, त्यांचा अर्थ, सभांचे महत्त्व, सभांचे प्रकार जसं नियामक सभा, वार्षिक सर्वसाधारण सभा, विशेष सर्वसाधारण सभा, संचालक सभा, त्यांचे उद्दिष्ट, कायदेशीर तरतुदी व सभेसंबंधीची चिटणीसाची कार्य, तसंच वैध सभेसाठी आवश्यक बाबी, सभांचे आयोजन, संघटन व संचलनासंबंधीच्या तरतुदी, सभेची सूचना, कार्यक्रम पत्रिका, गणसंख्या, प्रस्ताव, सभा तहकूब, मतदान, ठराव आणि इतिवृत्त इत्यादी। याचा तुलनात्मक अभ्यास कंपनीच्या सभा, कार्यक्रम पत्रिका व इतिवृत्त, हाताने निर्देश व मतनोंदणी पद्धतीने मतदान, प्रस्ताव व ठराव, साधा व विशेष ठराव इत्यादी गोष्ट आपण या प्रकरणात बघणार आहोत। तर सर्वात पहिल्यांदा आपण या सभेसंबंधीची चिटणीसाची कार्य याची प्रस्तावना बघू। आता सभा म्हणजे काय? मीटिंग आपल्याला सगळ्यांना माहीतच आहे। आपल्या सगळ्यांना मीटिंग म्हणजे काय? मीटिंग ही सर्वांच्या परिचयाचीच आहे। तर निश्चित उद्देश डोळ्यापुढे ठेवून सामायिक हितसंबंध असलेले किंवा सर्वांचे सारखे स्वारस्य असणारे कायदेशीर कामकाज करण्यासाठी 2 किंवा अधिक व्यक्ती जेव्हा एकत्र येतात तेव्हा त्या एकत्रित आलेल्या व्यक्तींच्या समूहाला आपण सभा असे म्हणतो। तर म्हणजे निश्चित उद्देश असला पाहिजे, एकसारखं त्याच्यात इंटरेस्ट असला पाहिजे आणि तिथे 2 किंवा 2पेक्षा अधिक जेव्हा व्यक्ती एकत्र येतात आणि त्या आपल्या ठरवलेल्या उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून त्याबद्दल चर्चा करतात तेव्हा त्याला सभा असं म्हणतात। व्यावसायिक संस्थांच्या दैनंदिन कामामध्ये सभांना विशेष महत्त्वाचं स्थान आहे। सभेच्या माध्यमातून सहभागी होणाऱ्या सर्वांना आपली मते, कल्पना, भावना व्यक्त करण्याची संधी मिळते। एकमेकांमध्ये आपले विचारांची देवाणघेवाण करून त्याच्याद्वारे महत्त्वाच्या विषयाची चर्चा होते आणि त्यामुळे निश्चित निर्णय घेणंही शक्य होतं। सभामध्ये अजून काय होतं तर सभेमध्ये जे प्रस्ताव असतात, जे कार्य करायचे असतात त्याच्यासंबंधीचे प्रस्ताव, व्यावसायिक प्रस्ताव, त्यांना मंजुरी दिली जाते। व्यवसायाची ध्येय धोरणं निश्चित करण्याचे काम केलं जातं। हे सभांच्यामध्ये सर्वांच्या समक्ष किंवा सर्वानुमते निर्णय घेतले जातात। लोकशाही पद्धतीने सभांचं म्हणजे लोकशाही पद्धतीने समस्यांचं निराकरण करण्यासाठी सभा या खूप उपयोगी असतात। एखादी सभा कायदेशीर किंवा वैध म्हणू आपण ते ठरविण्यासाठी ती योग्य प्रकारे बोलवणे, संघटित करणे आणि नियमानुसार चालविली जाणे आवश्यक असते। आता आपण बघू सभांचा सभेची व्याख्या, अर्थ आणि व्याख्या। सभाची उत्पत्ती, सभा किंवा याचा अर्थ इंग्लिशमध्ये काय? मीटिंग। आता मीटिंग म्हणजे काय? तर मीटिंग आपण मीटिंग हा शब्द कसा आला ते बघू। मीटिंग शब्दाची जो आला तो मेटा या लॅटिन शब्दापासून झाला आहे। मेटाचा अर्थ आहे समोरासमोर। म्हणून सभा म्हणजे 2 किंवा अधिक व्यक्तींनी एकत्र येऊन एखाद्या विषयावर चर्चा करण्यासाठी समोरासमोर एकत्र येणे। सभा म्हणजे
आपण म्हणू सभा म्हणजे विशिष्ट विषयावर चर्चा करण्यासाठी, ध्येयधोरणं ठरवण्यासाठी, निर्णय घेण्यासाठी, निर्णयाची अंमलबजावणी करण्यासाठी आणि कामाचे मूल्यमापन करण्यासाठी संबंधित व्यक्तीचे पूर्व म्हणजे आधीच ठरवून एकत्र जमणं होय. पूर्वनियोजित पद्धतीने ठराविक ठिकाणी ठराविक वेळेस जेव्हा संबंधित व्यक्ती एकत्र येतात, नियमानुसार कामकाज करतात, तेव्हा त्याला सभा असं म्हणतात. आता सभेच्या व्याख्या बघू. सभा म्हणजे 2 किंवा अधिक व्यक्तींनी, पहिली व्याख्या अशी आहे, सभा म्हणजे 2 किंवा अधिक व्यक्तींनी त्यांच्या संबंधित विषयावर चर्चा करून निर्णय घेण्यासाठी एकत्र येणे होय. म्हणजे सभेसाठी कमीत कमी 2 व्यक्ती पाहिजे आणि निर्णय घेण्यासाठी एकत्र त्यांनी यायला पाहिजे. ही सभेची पहिली व्याख्या आहे. जे शॉ अँड स्मिथ यांच्या मते काय आहे, संयुक्त भांडवली संस्थेशी संबंधित असणाऱ्या 2 किंवा अधिक व्यक्तींनी सभेशी संबंधित विषयावर चर्चा करण्यासाठी एकत्रित येणे म्हणजे सभा होय. संयुक्त भांडवल पद्धती म्हणजे जेव्हा आपण म्हणू की ज्या कंपन्या भाग भांडवलातून उभ्या राहतात, अशा सभांमध्ये कमीत कमी 2 व्यक्ती तर पाहिजेच असतात आपल्याला आणि त्यांनी एखाद्या विषयावर चर्चा करण्यासाठी एकत्र येणं म्हणजे सभा होय. तिसरी व्याख्या अशी आहे, सामायिक हितसंबंध असलेले किंवा सर्वांचे सारखे स्वारस्य असणारे कायदेशीर कामकाज करण्यासाठी. म्हणजे सामायिक हितसंबंधही पाहिजे, सर्वांचं सारखं त्याच्यात इंटरेस्टही पाहिजे आणि ते कामकाज कसं असलं पाहिजे, कायदेशीर असलं पाहिजे. तर असं कामकाज करण्यासाठी 2 किंवा 2पेक्षा अधिक व्यक्ती जेव्हा एकत्र येतात आणि त्या एकत्र म्हणजे एकत्र येतात आणि त्या विषयावर डिस्कशन करतात, तेव्हा त्या व्यक्तींच्या समूहाला सभा असं म्हणतात. अजून एक व्याख्या आहे, कंपनीच्या दृष्टीने सभा म्हणजे कंपनीचे भागधारक, संचालक यांनी पूर्वसूचनेनुसार एकत्र येणे व कार्यक्रम पत्रिकेनुसार सभेचे कामकाज सुरळीत पाडणे. ज्या कंपनी आहेत त्या कंपनीच्या दृष्टीने सभा म्हणजे काय, तर भागधारक, शेअरहोल्डर आणि संचालक, डायरेक्टर ह्या सर्वांनी पूर्वसूचनेने एकत्र येणे. म्हणजे त्याची नोटीस आली जाते आणि त्यानुसार ते एकत्र येतात आणि त्या नोटिसीबरोबर कार्यक्रम पत्रिका म्हणजे कुठल्या कुठल्या मुद्द्यावर चर्चा होणार आहे याची ती पत्रिका असते, त्याला कार्यक्रम पत्रिका म्हणतात. आणि तिथे येऊन त्या सभेच्या ठिकाणी त्यावर डिस्कशन करतात. म्हणजे तिथे पुन्हा 2 किंवा अधिक व्यक्ती तिथे हवे असतात, तेव्हा ते सभेचं कामकाज सुरळीतपणे पार पाडलं जातं, तर त्याला सभा असं म्हणतात. आता सभेची वैशिष्ट्य बघू. म्हणजे आता सांगितलंच आहे मी, सभा होण्यासाठी कमीत कमी 2 व्यक्तींची आवश्यकता असते आणि समान हितसंबंध असणाऱ्या विषयावर चर्चा करण्यासाठी सभा आयोजित केल्या जातात. म्हणजे इंटरेस्ट हा सारखाच असला पाहिजे. सभेसाठी एकत्र येणाऱ्या व्यक्ती सभेचा दिवस, सभेची वेळ व ठिकाण निश्चित करून सभेसाठी एकत्र येतात. अचानकपणे भेटलं तर ती सभा नाही होत, पण एखाद्या विशिष्ट विषयावर चर्चा करण्यासाठी एखादा दिवस निश्चित केला जातो, त्याची वेळ निश्चित केली जाते, ठिकाण निश्चित केले जातं, तेव्हा ती सभा होते. सभाचे कामकाज पूर्णपणे कायदेशीर असलं पाहिजे, ही सभेची वैशिष्ट्ये आहेत. आता आपण बघू सभेचे महत्त्व. आता सभांचे महत्त्व आपण बघताना त्याच्यात आपण बघू
कंपनीच्या भागभांडवलात ज्यांनी गुंतवणूक केलेली असते, ज्यांनी कंपनीचे शेअर घेतलेले असतात, म्हणजे त्यांना शेअर्सच्या माध्यमातून भागभांडवल वाढवण्याला कंपनीला मदत केली असते, त्यांच्याकडे कायद्याने कंपनीची मालकी असते. म्हणजे भागधारक हे एक प्रकारे कंपनीचे मालकच असतात. असे भागधारक म्हणजे सगळीकडे विखुरलेले असतात, म्हणून की असे भागधारकांची संख्या खूप मोठी असते आणि ते देशात कुठेही असू शकतात. नागपुरातलेच असले पाहिजे असं नाही, तर नागपूरच्या बाहेर इकडे तिकडे कुठेही ते असू शकतात. तर हे सगळे म्हणून म्हटलं आहे, सगळीकडे ते विखुरलेले असतात आणि कंपनीच्या दैनंदिन कामकाजात त्यांना सहभागी होणं शक्य नसतं. पण ते कंपनीचे मालक असल्यामुळे त्यांना कंपनीत काय घडतं आहे, काय सुरू आहे हे जाणून घेणं आवश्यक असतं. त्यासाठी ते काय करतात, आपल्यातल्याच काही लोकांची प्रतिनिधी म्हणून निवड करतात आणि त्या प्रतिनिधींना एकत्रितरित्या संचालक मंडळ असं म्हणतात. कंपनीचा दैनंदिन कारभार हे संचालक मंडळांद्वारे चालवलं जातं. अशा परिस्थितीत भागधारकांना संचालक मंडळाने आखलेल्या कंपनीविषयी धोरणांवर आपले मत व्यक्त करण्याची संधी मिळणे आवश्यक असतात. म्हणजे जे कंपनीचे भागधारक असतात त्यांना जे संचालक मंडळ काय काम करत आहे त्यांना त्याच्यावर आपलं मत मांडण्याचा पूर्ण अधिकार असतो आणि त्यांना तशी संधी मिळालीही पाहिजे. मग अशी संधी उपलब्ध करून देण्यासाठी, भागधारकांना अशी संधी उपलब्ध करून देण्यासाठी सभांचं आयोजन केलं जातं. वर्षभरात झालेल्या ठळक घटनांचा, प्रगतीचा आढावा घेण्यासाठी भागधारकांच्या सभा या आयोजित केल्या जातात. अशा सभांमधून संचालक मंडळाने घेतलेले धोरणात्मक निर्णय मंजूर करण्याचा किंवा नामंजूर करण्याचा आपला हक्क सभासदांना किंवा भागधारकांना वापरण्याची संधी मिळणं आवश्यक असतं. या सभांमधून वेळ पडली तर मतदानाचा हक्क भागधारकांना प्राप्त होतो. सभांमधल्या चर्चा, त्याच्यात व्यक्त केली जाणारी मतं आणि मतदान या सर्वांमुळे संचालक मंडळाचे जे काम आहे ते अधिक लोकशाही पद्धतीने पार पाडलं जातं. म्हणून कंपनी कायद्यानुसार भागधारकांच्या सभा घेणे बंधनकारक आहे. आता भागधारकांच्या सभेप्रमाणे संचालकांना वेळोवेळी अनेक विषयांवर चर्चा व विचारविनिमय करून निर्णय घेण्यासाठी एकत्र यावं लागतं. जसे भागधारक आहे तसंच जे संचालक मंडळ आहे, जे कामकाज करत आहे प्रत्यक्षप्रमाणे, त्यांना पण एकत्र येऊन काही निर्णय घ्यावे लागतात. तर या संचालक मंडळांच्या सर्व सभासदांना एका ठराविक कालावधीनंतर एकत्र येऊन विचारांची देवाणघेवाण करून निर्णय घ्यावे लागतात. म्हणून संचालक मंडळांच्या सभांना कंपनीच्या दैनंदिन कामकाजात फार महत्त्वाचं स्थान आहे. आता आपण बघू सभांची गरज व महत्त्व. कंपनीचे ध्येय धोरण निश्चित करणे. कंपनीचं ध्येय धोरण निश्चित करण्यासाठी सभांची गरज असते. कंपनीच्या भविष्यकालीन योजना तयार करण्यासाठी सभांची गरज असते. पुढे जाऊन काय करायचं आहे यासाठी निर्णय घेण्यासाठी सभांची गरज असते. सभासदांना एकत्र येण्याची संधी उपलब्ध करून देणे, कंपनीच्या कामकाजाची चर्चा करणे. जे सगळे भागधारक आहे, सभासद आहे, त्यांना एकत्र येऊन कंपनीच्या कामकाजासंबंधीशी त्यांच्याशी चर्चा करणे, यासाठी सभा आवश्यक असतात. कंपनीच्या समस्या सभेमध्ये सोडवणे.
काही प्रॉब्लेम्स असतील तर ते सभेमध्येच मीटिंग घेऊनच ते सोडवले जातात. कार्याचे उल्लंघन करणाऱ्या सभासदांवर कारवाई करणे. काही सभासद असू शकतात की ते कार्याप्रमाणे काम करत नाही, तर त्यांच्यावर उल्लंघन करण्याची कारवाई करणे. लाभांश जाहीर करणे. वर्षभरात जो लाभ झाला आहे त्याच्यातला अंश हा प्रत्येक शेअरहोल्डरला, भागधारकाला मिळत असतो. भागाच्या हिशोबात त्याला तो लाभांश मिळत असतो. तर लाभांश जाहीर करण्यासाठी सुद्धा सभांची गरज असते. किती टक्के लाभांश द्यायचा, 10%, 20%, 15%, 5% जे काय असेल ते. तर यासाठी लाभांश जाहीर करण्याचा निर्णयसुद्धा सभांच्या माध्यमातून घेतला जातो. संचालक व हिशोब तपासनीस यांची नेमणूक करणे. संचालक म्हणजे जे डायरेक्टर आहेत, बोर्ड ऑफ डायरेक्टर, त्यांची याच्या नियमाप्रमाणे 2/3 हे डायरेक्टर दरवर्षी रिटायर्ड होत असतात, तर त्यांच्या जागी दुसरा डायरेक्टर नेमणं. तसंच हिशोब तपासनीस म्हणजे ऑडिटरची नेमणूक करणं हे सुद्धा सभांच्या माध्यमातून ठरतं. कोणी आपल्या मनाने डायरेक्टरची किंवा ऑडिटरची नेमणूक करू शकत नाही. कंपनीने केलेल्या प्रगतीचा आढावा घेणे. पुढलं आहे कंपनीने केलेल्या प्रगतीचा आढावा घेणे. यासाठी सभांची गरज असते, कारण वर्षभरात काय प्रगती केली कंपनी हे सगळ्यांना कळलं पाहिजे. यासाठी त्याचा आढावा घेणे आवश्यक असतं. कुठे काही चुकत असेल तर ते दुरुस्त करणं आवश्यक असतं. कायदेशीर बाबींची पूर्तता करणे. काही लिगल मॅटर असतात, त्याची पूर्तता करण्यासाठी सुद्धा सभांची गरज असते. वार्षिक अहवाल, वार्षिक हिशोब, हिशोब तपासणीचा अहवाल यांचा अभ्यास करून त्यांना मान्यता देणे. जो वार्षिक ॲन्युअल रिपोर्ट, त्याच्यात हिशोब, वर्षभराचे हिशोब असतात, हिशोब तपासणीचा अहवाल असतं, तो सगळ्या सभासदांनी वाचून त्याला मंजुरी द्यायची असते. याच्यासाठी सुद्धा सभा, जेव्हा सगळे लोक एकत्रित येतील तेव्हाच त्याला मंजुरी दिली जाऊ शकते. हे आहे सभांचं. आता आपण बघणार आहोत सभांचे प्रकार. सभांचे मुख्यतः 2 प्रकार आहेत. एक भागधारकांच्या सभा आणि दुसऱ्या ज्या आहेत त्या संचालक मंडळांच्या सभा. आता ज्या भागधारकांच्या ज्या सभा आहेत त्या 3 प्रकारच्या असतात. नियामक सभा, वार्षिक सर्वसाधारण सभा आणि विशेष सर्वसाधारण सभा. आणि संचालक मंडळांच्या ज्या सभा आहेत त्या 2 प्रकारच्या असतात. संचालकांच्या सभेचं 2 प्रकार जे आहेत ते एक संचालक मंडळाची सभा आणि संचालक समितीची सभा, असे 2 प्रकार आहे. याबद्दलचं डिटेल आपण नेक्स्ट पिरियडला बघू. प्रत्येक सभेविषयीचं डिटेल आपण नेक्स्ट पिरियडला बघणार आहोत.